तुमची वडिलोपार्जित जागा आम्हाला द्या असं म्हणत एका आदिवासी कुटुंबाला रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीत 2 तारखेच्या मध्यरात्री घरात घुसून अमानुषपणे मारहाण करण्यात आली व त्याच घरातल्या पुरुषाला घरातून उचलून नेत हिंजेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्याला नग्न करून तिथंही त्याला मारहाण करून त्याचा व्हिडिओ काढलेला आहे। आपल्याबरोबर ते एक आदिवासी कुटुंब आहे, आपण त्यांच्याशी सविस्तर बातचीत करून जाणून घेऊयात काय होता गुन्ह्याचा प्रकार, काय होता घटनाक्रम। दादा, काय घडलं होतं तुमच्याबरोबर 2 तारखेच्या मध्यरात्री? ते अर्ध्या रात्रीमध्ये आले ते 10-12 जणी आणि 10-12 जणी येऊन आणि दरवाजाला खडखड आवाज मारला त्यांनी। आणि जसं आम्ही बाहेरून उठलो तर माझी 2 मुलगी माझी बायको होती, आम्ही झोपलेले होते। मग अर्ध्या रात्रीचा आवाज दिला, मग दरवाजाला धडधड मारलं। तर मग त्यानंतर आम्ही उठलो। उठल्याबरोबर जसं मी लॉक उघडलं तर मला धरून आणि मारायला लागले। ते काय कारण होतं? काय कारण ते जागाचं थोडंसं आपलं चालू होतं मॅटर। कुठे जागा तुमची? इंजोडीला जागा होती। ते वर्षापासून आमच्या मागं लागलेले होते की बाबा ही जागा आम्हाला देऊन टाक, आणि त्यांची बिल्डिंग झालेली तिथं। आणि ते 2 तारखेच्या मध्यरात्री ज्या रात्री तुमच्या घरात घुसून तुम्हाला मारहाण केली त्याच दिवशी काय व्हिडिओ वगैरे तुमचं दुपारी एक व्हिडिओ आला होता माझ्याकडे घोडेगाव डांगे चौकवरनं। तर तिथनं मला धमकी दिली त्याच्याबद्दल की तुला इथं बोलवलं होतं, तू आला काहून नाही 2 वाजता? तर मी गेलो नाही तिथं, मी गेलो नाही। तर मग ते म्हणतो तुला आत्ता बघ दाखवतो मी, आता तुला सोडणारच नाही। तर मग असं करून मी त्याच्यावर ध्यान जास्ती दिली नाही। त्यानंतर त्यांनी काय केलं, तर अर्ध्या रात्रीचे 10-15 लोक आणलं, तारा पिऊन खाऊन होते ते काही। आणि आल्यानंतर आमच्या समाजाचे लोक होते आणि काही दुसरे पण होते, त्यांना मी ओळखत नाही। मारहाण घरात घुसून मारहाण केलं, घरातून मारलं आणि मारून करून। आणि त्यांनी काय केलं, मला गाडीत घेतलं आणि माझी मुलीला पाय धरून असं ओढलं त्यांनी। माझी बायकोला पण मारहाण केली, कपडे फाडले। किती वर्षाची मुलगी तुमची? माझी 9 वर्षाची मुलगी आहे। त्याला बी असं पाय धरून ओढले एका पोरांनी। आणि त्यानंतर मी बायकोला म्हणलं तू आतमध्ये जा आणि कुंडी लावून घे। त्यानंतर मग माझ्या बायकोला बी कपडे बिपडे सगळं फाडून घेतले आणि त्याची नियत बरोबर नव्हती, त्या हिशोबाने त्यांनी आतमध्ये घुसले होते। त्यानंतर काय केलं? मग त्यानंतर मला मारून आणि गाडीत टाकले त्यांनी 5-6 जणांनी। म्हणजे तुमचं अपहरण केलं? हा, अपहरण केलं। आणि त्यानंतर मग त्यांनी मला किडनॅप करून आणि इंजोडीला नेता जातात। मग त्या आळंदीला गाडी थांबवली, तिथं बी मला 5 मिनटं उतरून आणि परत मारलं। आणि परत मला म्हणले तू जसं आम्ही सांगत तसं करायचं, आणि तसं नाही केलं तर मग तुला आत्ता आम्ही जिवंत सोडतो, पण तुला परत मी मारून टाकणार, असं धमकी दिली। तुम्ही ह्या संदर्भात गुन्हा दाखल केलाय का? मी पोलिसांमध्ये रांजणगाव पोलीस स्टेशनमध्ये लिहिलं आणि सगळं करून आलो। पण त्यांनी 4च आरोपीला धरलेले आणि 8 ते 9 जण आता बाहेर आहे। आणि त्यानंतर मला तिथं मारून करून आणि माझी व्हिडिओ काढली त्यांनी। आणि ते म्हणले का बाबा असं असं सांग की बाबा या माणसाने किडनॅप करायसाठी आला होता, आमचा किडनॅप करायसाठी। आणि म्हणजे तुम्हीच तिथं किडनॅप करायला गेले? हा, माझं असं म्हणत। हा, तर माझी व्हिडिओ काढून आणि मला बलजबरी टॉर्चर करून आणि त्यांनी असे व्हिडिओ काढायला लावली की बाबा असं सांग की इथं तू किडनॅप करायसाठी आला होता मलखांचीच्या पोरांना, इकडे तिकडे पोरांना। जे गाड्या वापरलेले 2-2 त्या गाडीचा नंबर 4 चाकी गाडी होती, 3 गाड्या होते। जप्त आहेत ते गाडी जप्त नाही अजून। त्यांनी फोन नंबर वगैरे सगळे दिले पोलिसांना, पण त्यांनी फक्त 3च आरोपीला धरले। व्हिडिओ मध्ये तर तब्बल 10-15 जण दिसतात आपल्याला तुम्हाला अमानुषपणे मारहाण करताना, तर ते सगळे आरोपी अटकेत नाही असं का? काय माहिती, आता त्यांनी मी साहेबाला बोललो तरी पण तुम्ही कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटले पुणे ग्रामीणच्या पोलीस? हा, इथं मी भेटलो आता पुण्यात शिवाजीनगरला पोलीस स्टेशनमध्ये SP साहेबाकडे जाऊन आणि त्यात फॉर्म वगैरे भरून आलेलो आहे। आणि मोठे मोठे अधिकारीकडे जाऊन मी म्हणलं आमची जीवाला धोका आहे आणि आमची थोडी सुरक्षा करा तुम्ही, नाहीतर या लोक आम्हाला कधी पण धोका करू शकता। आणि यांचे काय पोरे होते ते भेटले पण नाही, आणि काय पोरे होते ते पळून गेलेले, ते फरार आहे, त्याचं नाव पण मला माहीत नाही। त्यानंतर मग हे असं करून आणि पोलिसांना मी 2-3 वेळा सांगितलं, पण पोलीस काय ऐकायला तयार नाही। सांगता काय आणि लिहिता काय, ते मग असंच त्यांनी अडचण दिलेली आहे आपल्याला। म्हणून मी मोठ्या अधिकारीकडे इकडे आलेलो आहे, त्याला सर्टिफिकेट वगैरे बनवून दिलं। आणि मी सगळे सांगितलं, माझी व्हिडिओ आहे, त्या लोकांनी व्हिडिओ करून आमची पूर्ण पंचायतमध्ये पाठवलेली। तुम्हाला पंचायतीने काय तुम्हाला? पंचायतमध्ये आमचं असं असतं का आमच्यावर अत्याचार केले त्यांनी, आणि पाय माझ्या डोक्यावर ठेवून व्हिडिओ काढले आणि आमचे पूर्ण पंचायत ग्रुपमध्ये टाकलेले। तर आमच्यात असं असतं का आमच्या चितोडिया समाजामध्ये आम्हाला लोक जवळ देत नाही, आणि आम्हाला का मंदिरामध्ये जाऊ देत नाही आमच्या कुलदेवाचा। मग असं प्रकार केले, ते आमची इज्जत पूर्ण त्यांनी घालवलेली आहे। तर आता आम्हाला लोक नाव ठेवता। आता तुम्ही आमच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकारी जे आहेत पुणे ग्रामीणचे सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस श्री संदीप सिंग गिल यांना काय आवाहन करणार?
आता त्यांना मी हे सांगतो की माझी थोडा जीवाला धोका आहे, तुम्ही माझी या करा, मदत करा. आणि आता माझ्या बायकोला पण धोका आहे, मला पण धोका आहे, तर तुम्ही थोडीशी आमची मदत करा. त्याच्यासाठी मी इकडे आलेलो आहे मोठे अधिकारी बरोबर आणि बोलणं झालं माझं. बाकीच्या आरोपींना अटक करा. आणि बाकीचे जेवढे आरोपी आहे त्यांना आता अटक नाही केली, तरी पण आमचं एवढे रिक्वेस्ट आहे की त्यांना अटक करा तुम्ही लवकर ते लवकर. बाकीचे जे उरलेले आरोपी आहेत म्हणजे तब्बल ह्यात 10 ते 14 जणांचं नाव आहे FIR मध्ये, पण त्यातले फक्त 4 जणांना अटक केलेली आहे. तर बाकीचे जे उरलेले 10 आरोपी आहेत त्यांच्याकडनं आमच्या जीवास, आमच्या परिवारास धोका आहे अशी काहीशी भावना ह्या गुन्ह्यातले जे फिर्यादी आहेत त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेली आहे. न्यूज डॉटसाठी मी झोएब शेख, पुणे.